आता शमाची अशी स्थिती मनबुद्ध्यादी चित्तवृत्ती सांडवुनी विषयासक्ती लावी परमार्थी प्रबोधुनी पूर्वे उगवता गभस्ती अंधारू सांडी त्रिजगती देवी गुरुवाक्ये शमाची प्राप्ती विषय निवृत्ती मानसिक बाह्य इंद्रिय प्रवृत्ती दमे दमवणी गुरुवाक्य स्थिती मग शमाची संगती आणि निवृत्ती इंद्रिय कर्मे कन्या प्रतिपाळुनी जैसी दान देता जावयासी त्यागी बापाचे कुळगोत्रासी दमे इंद्रिये तैशी विषयार्थी झणी वाचा जाईल विकळ तिसी सत्याचा महामोकळ देऊनी केली निखळ अति अढळ सत्यदूत वाणी सत्यवादिया ब्रह्मादी वंदिती असत्य होय अधोगती ऐसे व्याख्यान जे करीती तेही वदती असत्य का रामनामाच्या आवृत्ती वाचा दुतली स्मरणोक्ती ते असत्य माझी पुढती कदा कल्पांती बुडेना मंथुनी काढिले नवनीत ते पुढती न बुडे ताकांत तेवी नामे वाचा निर्धुत असत्य तेथे स्पर्शेना जेवी लागलेनी रवी करे मृतकणिका स्वयेवीरे तेवी सत्याचेनी निज निर्धारे असत्य चमत्कारे समूळ उडे चंदनाची या चौफेरी काष्ठत्वा मुखती खैर बोरी तेवी नामाच्या निज गजरी वाचे माझारे निज सत्य प्रकटे झालेनी अर्क प्रकाशे खद्योत हरपती जैसे तेवी रामनाम सौरसे लोपे अनायासे असत्य अंशाशी प्रतिपदे कुहू गेलिया बिंब सांडी राहू तेवी प्रकाशाचा समूह प्रकटे बहु जगा माझी तेवी असत्याचेनी अक्रमे वाचा प्रकाशे सत्य संभ्रमे जेवी राजाज्ञा अनुक्रमे प्रजा स्वधर्मे वर्तिती सत्यापरते नाही तप सत्यापरता नाही जप सत्य पाविजे सद्रूप सत्य निष्पाप साधक होती एवं काया वाचा मने शमदमाती सत्य लक्षणे जो नेमिला त्रिविध विंदाने त्याचे विषयाचे धरणे तत्काळ उठी अर्थात शम काय करतो? चिंताच्या वृत्तींचे नियमन करतो, विषयांची आसक्ती कमी करतो, त्याला बोध करून परमार्थाकडे लावतो. सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाच्या आधाराने मन शांत होते. मन विषयांपासून निवृत्त होणे हाच शम होय. साधक या नियमाने म्हणजेच शमाच्या सहाय्याने इंद्रिय दमनही घडवतो. कारण मनात विषय आले नाहीत की इंद्रिय तिकडे धावत नाही. अमुक एक गोष्ट हवी असे मनात आले की शरीर त्यासाठी हालचाल करू लागते. ज्याप्रमाणे कन्येला वाढवून तिचे लग्न केले म्हणजे ती माहेरचे कुलगोत्र सोडते, तशी इंद्रिये दमनामुळे विषय प्रवृत्तीला सोडतात. कदाचित वाचा असत्य भाषण करेल म्हणून तिला सत्य भरवलेले असते. सत्याचा घास दिलेला असल्याने वाचा सत्यच बोलते. सभेत कुणी कुणी आवेशाने व्याख्यान देतात. सत्य बोलणाऱ्याला देवही वंदन करतात आणि असत्य बोलणाऱ्याला अधोगती मिळते. पण असे लोकही प्रसंगी खोटी बोलतात. ज्याच्या मुखात सतत रामनाम असते व दुसरे जो काहीच बोलत नाही, तो कधीही असत्य कसे बोलेल? दही घुसळून लोणी काढल्यावर ते लोणी ताकात बुडत नाही, त्याप्रमाणे रामनामाने वाणी पवित्र झाली की तिला मग असत्य स्पर्श करत नाही. तुपावर ऊन पडले म्हणजे त्याच्या कण्या विरघळतात, त्याप्रमाणे सत्याचा निर्धार केल्यावर असत्य समूळ नाहीसे होते. चंदनाच्या सहवासातील इतर वृक्ष सुगंधित होतात, त्याप्रमाणे रामनामाच्या गजराने वाणीमध्ये सत्य सहजच प्रकट होते. सूर्याचा प्रकाश पडला की काजव्याचा प्रकाश लोपतो, त्याप्रमाणे रामनामाच्या प्रभावाने असत्याचा लोप होतो. अवसेला राहू चंद्राला ग्रासतो, तो प्रतिपदेला त्याला सोडतो, मग चंद्राचा प्रकाश पडू लागतो. त्याप्रमाणे असत्याला पराभूत करून वाणीत सत्य आपोआप प्रकट होते. राजाज्ञेच्या अनुसार प्रजा स्वधर्माने वागते, तसेच हे होते. सत्याहून निराळे तप नाही, जप नाही. सत्यामुळेच निजरूपाची प्राप्ती होते आणि साधक निष्पाप होतो. ह्याप्रमाणे त्रिविध साधने मनापासून जो करतो त्याचे मन विषयांकडे वळत नाही.
श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेरदूभूतकर्मणा जन्म कर्म गुणानां च तदर्थेऽखिल चेष्टितम्. अर्थात ज्याची कर्मे अद्भुत आहेत अशा हरीचा जन्म, त्याचे कर्म, त्याचे गुण यांचे श्रवण करावे, कीर्तन करावे, ध्यान करावे आणि हरीच्या उद्देशाने सर्व कर्मे करावीत. हे भक्तीचे लक्षण आहे. ऐसिया स्वार्था लागी जीवी भगवत शास्त्री आवडी दावी परी आणिका शास्त्रा न लावी द्वेषभावी निंदेचे गोट एका स्तुती एका निंदा करिता आदळे अंगी बाधा या लगी निंदानुवादा साधक कदा नातळती अर्धांगीची लक्ष्मी वंदावी मा चरणीची गंगा काय निंदावी निज जननी नमस्कारावी काय येरा द्यावी पांपर परिभज्य भजावे भजनी परिनिंदास्तुती सांडुनी दोनी जो निज सत्ते होय मौनी ते ब्रह्मज्ञानी अधिकारू ऐशिया न करिता व्युत्पत्ती न शोषिता हे कष्ट स्थिती भावे करिता भगवत भक्ती फुकाची मुक्ती हरिभक्ता ते भक्तीची निज स्थिती राया सांगेन तुझ प्रती सुगमत्वे परमात्म प्राप्ती हरिभक्त पावती ते ऐक. मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्मकर्म गुण पूर्ण श्रद्धा करावे श्रवण हरिकीर्तन स्वानंदे हरिकीर्तनाची या जोडी सकळ साधने केली बापुडी अद्भुत कर्मे हरीची काढी गाता अति आवडी उल्हासे शिळा तारिल्या सागरी गोवर्धन धरिला करी निद्रा न मोडिता सकळ नगरी द्वारके माझारी आणिला मथुरा निमाला गुरुपुत्र ते आणुनी मुखे प्राशिला दावाग्नी गतगर्भ आला घेऊनी निज जननी तोषार्थ अजन्म्या जन्मे नेणू किती अकर्म्याची कर्मे गाती अगुणाचे गुण वर्णिती तेने श्रीपती सुखावे जो सुखेक मूर्ती निज सुभावे तोही जन्मकर्म गुण वैभवे गाता कीर्तनी अति सुखावे स्वानंद गौरवे टुल्लुतू ऐशी कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होय चित्तवृत्ती तेथे ठसावे ध्यानस्थिती ऐकते नृपती सांगेन. अर्थात आपल्या स्वहितासाठी तो भगवंताचे स्वरूप वर्णन करणाऱ्या शास्त्रावर खूप प्रेम करतो, पण इतर शास्त्रांची निंदा मात्र करीत नाही. कारण एकाची स्तुती केली आणि दुसऱ्याची निंदा केली तर वाणीला दोष लागतो, म्हणून साधक कुणाचीच निंदा करीत नाही. भगवंताची अर्धांगी लक्ष्मी हिला वंदन करावे याचा अर्थ त्याच्या चरणीच्या गंगेला नावे ठेवावीत असा होत नाही. आपल्या जननीला नमस्कार करावा याचा अर्थ इतर स्त्रियांना लाथा माराव्या असा होत नाही. म्हणून आपल्या उपास्य देवाचे भजन करावे, पण ते निंदा व स्तुती यांना सोडून करावे. सत्याचा प्रभाव पडून मनुष्य मौनी होतो, तेव्हा तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. शास्त्र व व्युत्पत्ती यांच्या ज्ञानासाठी खटपट करावी न लागता, तसेच प्राणायाम इत्यादी साधनांचे कष्ट सोसावे न लागता केवळ निरतिशय प्रेमाने भक्ती करूनच भगवत भक्तांना अनायासे सहज मुक्ती मिळते. हे राजा, मी तुला त्या भक्तीचेच स्वाभाविक लक्षण सांगतो. हरिभक्तांना आत्मप्राप्ती कशी होती ते ऐक. श्रीकृष्णाचे जन्म कर्म व गुण यांवर भक्ती आधारलेली असते, म्हणून त्यांचे श्रवण व कीर्तन करावे. हरिकीर्तनाच्या मानाने इतर साधने कमी प्रतीची ठरतात. हरिकीर्तनाने मनाला मोठा आल्हाद होतो. हरीने रामावतारात समुद्रावर पाषाण तरंगत ठेवले, कृष्णावतारात हातावर गोवर्धन पर्वत धरला आणि लोकांची झोप न मोडता सर्व मथुरा नगरी द्वारकेत नेली. मृत गुरुपुत्राला परत आणले, वनवा गिळून टाकला. देवकीला आनंद देण्यासाठी कंसाने मारलेल्या तिच्या 6 बालकांना परत आणून आईची भेट घडवली. ज्याला जन्म नाही अशा भगवंताच्या जन्मांचे, कर्मरहितांच्या कर्मांचे व निर्गुणांच्या गुणांचे वर्णन भक्त करतात, त्यामुळे तो श्रीपती प्रसन्न होतो. जो स्वभावतःच सुखरूप असतो तो हरिभक्तांनी त्यांच्या जन्म गुण व कर्म ह्यांचे कीर्तन केले म्हणजे अत्यंत प्रसन्न होतो व आनंदाने डोलू लागतो.
कीर्तनामध्ये भक्त हरीची कीर्ती गाऊ लागला म्हणजे त्या भक्ताचे मन प्रसन्न होते व हरीच्या स्वरूपाचे चांगले ध्यान लागते. हे राजा, हरीचे साकार स्वरूप मी तुला सांगतो. इष्टं दत्तं तपोजत्तं वृत्तं यचात्मन प्रियं दारान् सुतान् गृहान् प्राणान् अन्यत् परस्मै दिव्येधनम्. अर्थात यज्ञ, दान, तप, जप, सदाचार आणि आपल्याला प्रिय असणाऱ्या गंधपुष्पातील सर्व वस्तू, तसेच आपली स्त्री, पुत्र, घर, प्राण हे सारे परमात्म्याला समर्पण कसे करावे ते शिकावे. मुकुट कुंडले मेखळा, कासे कसिला सोनसळा, आपादरुळे वनमाळा, घनसावळा घवघवीत, ऐशी मूर्ती सुरेख सगुण, का निर्चुने रूप नाम गुण, ध्यानी ठसावे निज निर्गुण, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे, ऐसे ठसावता ध्यान, भक्तांची सबाह्य क्रिया पूर्ण, तेथे होय कृष्णार्पण, स्त्री पुत्रादी जाण सर्वस्वे. अग्निहोत्रादी याग होम, ग्रहणादी दान अनुत्तम, तप म्हणजे स्वधर्म, जो स्वर्णाश्रम यथोचित, आगमुक्त यथाशास्त्र, आवरण विधी विधानतंत्र, गुरुदीक्षा शुद्ध मंत्र अथवा नाममात्र तो जपो कीचे, ते यज्ञदान क्रिया तप, दीक्षा मंत्र का नाम जप, तेथे न घालिता संकल्प, करी निर्विकल्प कृष्णार्पण, हरीशी जाहले जे अनन्य शरण, ते हरीचे लढिवाळ पूर्ण, त्यांचे हरी करी प्रतिपाळन, जेवी जननी जाण तानुलेया, या लागी जे जे जीविका वर्तन, तेही करावे कृष्णार्पण, ते माझे म्हणून अभिमान, भक्त सज्ञान न धरिती कदा, ज्याची आवडी अतिशय चित्ती, ज्याची आपणिया अतिप्रीती, ते कृष्णार्पण करीती, गुरुवाक्य स्थिती विश्वासे, या लागी आठो प्रहर, सेवेसी वेचिती निज शरीर, निमिषार्धही व्यापार, विषयाकार करीती ना, अन्ना लागे होनी वेडे, साधनांच्या पाया न पडे, आयुष्याचे तिन्ही कवडे, विषयाचे चाडे कदा न करी, आयुष्याची अर्ध घडी, वेचिता न मिळे लक्ष कोडी, तेने आयुष्ये परमार्थ जोडी, विषयांच्या कोडी थुंकोनी सांडी, त्यागोनिया राज्य संपत्ती, राजे जाओनी वनाप्रती, स्वये परमार्थ साधिती, विषयासक्ती थुंकोनी, कैशी भक्तीची गोडी संपूर्ण, रीता जाओनेदी अर्धक्षण, अवघे जीवितची जाण, करी कृष्णार्पण सर्वस्वे. अर्थात मस्तकावर मुकुट आहे, दोन्ही कानात सुंदर कुंडली आहेत, कमरेला मेखला असून पितांबर परिधान केला आहे, त्याने पायापर्यंत लोंबणारी वनमाळा घातली आहे, सावळा असूनही असा श्रीकृष्ण सूर्याप्रमाणे झळकत आहे. अशी सुरेख साकार मूर्ती भक्ताच्या मनात ठसते. त्यावेळी ते ध्यान करता करता भगवंतांचे नाम, रूप आणि गुण याही गोष्टी विलयात जातात आणि निर्गुण आणि परिपूर्ण ब्रह्म राहते. याप्रमाणे ब्रह्मभानात भक्त शिरला की त्याचे सर्व शारीरिक व मानसिक कर्म आणि स्त्री पुत्रादी सर्व प्रपंच कृष्णार्पण होतात. भक्त सर्व काही परमेश्वराला अर्पण करतात. ते कसे? अग्निहोत्र इत्यादी होम, पर्वकाळी उत्तम दान, तप म्हणजे स्वधर्माचे पालन, शास्त्रोक्त आचरण, पूजा अर्चा, विधिविधाने, मंत्रतंत्र साधना, गुरुदीक्षा, नाममंत्राचा जप इत्यादी, हे सर्व करून यांचा करता मी आहे असा संकल्प न करता निर्विकल्प मनाने हे सर्व कृष्णार्पण करावे. हरीला जे अनन्य शरण होतात ते त्याला प्रिय होतात आणि आई मुलाचे पालन करते त्याप्रमाणे हरी त्यांचे पालन करतो. म्हणून भक्ताने आपले उपजीविकेचे साधनही कृष्णार्पण करावे. खरा ज्ञानी भक्त हे माझे असे म्हणून कुठेही अभिमान ठेवत नाहीत. त्यांना ज्या गोष्टीची आवड असते, आत्यंतिक प्रीती असते, ते सर्व असे भक्त गुरुवचनावरील विश्वासाने कृष्णार्पण करतात. ते 8ही प्रहर आपले शरीर देवाच्या सेवेस लावतात आणि मन अर्धा क्षणही विषयांकडे जाऊ देत नाहीत. तसेच अन्नासाठी लाचार होऊन धनिकांच्या पायाही पडत नाहीत.
किंवा वासनांच्या मागे जाऊन आयुष्य कवडीमोल करीत नाहीत. लक्षावधी रुपये खर्च केले तरी गेलेली अर्धी घटका परत मिळत नाही हे जाणून भक्त सर्व इतर विषय तुच्छ मानून परमार्थ साधतात. ज्यांना विवेक निर्माण झाला ते राजे सारी राज्य सोडून वनात जातात आणि विरक्तपणे साधना करतात. अहो, एकदा भक्तीची गोडी लागली की भक्त एक क्षणही रिकामा जाऊ देत नाहीत, तर आपले सर्व जीवित सर्वस्वी कृष्णार्पण करतात.